एंड वर्षा पाटरच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार. आता मी जॉबवरून आली, त्याच्यानंतर थोडी फ्रेश झाली, बसलो होतो. हे पण घरातच आहे आणि यांना बोललं ना आपण कुठं बाहेर जात आहे माणूस, खरंच बाबा काय बोला यांना. तर मी आता चालली आहे माझ्या मम्मीच्या घरी, कारण की ते पोरं आले होते, तुम्हाला माहितीच आहे माझ्या मावशीचे. ते उद्या जाणार आहे, तर माझी मावशी आली आहे त्यांना घ्यायला. तर आता मी चालली आहे मावशीला भेटायला. आज मावशीला त्याच्यानंतर मी घरी आली, थोडी फ्रेश वगैरे झाली. बघा मी बसलेत घरात, ते म्हणतात तू गेल्यावर मी जाणार बाहेर. आता मी चालली आहे मम्मीच्या घरी, कारण की काय आहे ना, माझ्या मामाने मला दुपारी फोन केला. मामा बोलतो बाई आज आहे ना घरी आहे, कारण की आमरस बनवलं आहे. तर बघा ना, मम्मीने नाही पण माझ्या मामाने मला कॉल केला. मामा मम्मीकडेच आले, तुम्हाला माहितीच आहे. तर मामा बोलतो बाई आज आमरस बनवलं आहे, तर तू ये आमरस खायसाठी. तर मी आमरस खाण्यासाठी पण, म्हणजे ते पण म्हणू शकतो थोडंफार खाण्यासाठी पण चालली आहे आणि मावशीला भेटण्यासाठी पण चालली आहे, कारण की आता लहानपणी पहिले खूप आमरस खाल्ले, आता एवढी इच्छा पण होत नाही खायची. तर चला माझ्या मम्मीच्या घरी जाऊन भेटते तुम्हाला. बाय बाय. चला मी येते जाऊन. बाहेर निघत होती, मला म्हणतात थांब 2 मिनटं, मी पण तुझ्या सांगते बाहेर निघतो. पण हे त्यांच्या कामाला चालले, मी माझ्या कामाला चालली. चला जाऊन भेटते तुम्हाला. बाय बाय. जय महाराष्ट्र. एवढा गप्पा मस्ती चालू आहे काय सांगू तुम्हाला. आणि त्यांना आज आम्ही पुरणपोळी आणि आंब्यांचा रस बनवतो, पण तो प्लॅन कॅन्सल केला मामाने. त्यांना बिर्याणी खायची होती, तर बघा मी तेवढी बिर्याणी बनवली, कारण की त्यांना माझ्या हाताची बिर्याणी खायची होती. आता बसलेत सर्व गप्पा मारत. बनवून घेतली, पटापट बनवून झाली होती, वाढून दिलं, कारण की खूप उशीर झाला होता, मला पण घरी जायचं होतं. मी फटक्यात पहिले मी बसली, मी बसल्याशिवाय पोरं जेवणारही नाही. मी पटापट एकेकाला वाढून दिली पटापट. जेवण वगैरे झालं, बिर्याणी छान झाली. मायला विचारू कसं झाली माडी बिर्याणी, कशी झाली खरं सांग माडी. बिर्याणी चांगली झाली का? नाही खाल्ली नाही तू ना? चांगली नाही होती बिर्याणी. बिर्याणी आहे ना, काय झालं माहिती तुम्हाला, बिर्याणी एवढी छान झाली. ऋतू बिर्याणी कशी होती? चांगली होती, पण थोडी तिखट होती. बिर्याणी खूप छान झाली, पण काय झालं माहितीये का, बिर्याणी थोडी तिखट झाली. म्हणजे आता कशी माझी माय बोलली तिखट होती. फक्त आहे ना, मला माझ्या मामाला लय तिखट नाही लागली, बाकी यांना सर्वांना तिखट लागली, कारण की हिरवी मिरची थोडी जास्त झाली त्याच्यात. पण गरम मसाल्यामुळे ती थोडी तिखट लागली, माझा भाऊ बोलतोय. तरी मी एवढा गरम मसाला पण नव्हतं टाकला. माझी आई बिचारी जेवते आता. आमचं सर्वांचं जेवण झालं. हा माडी मसाला टाक आणि तू खाल्ली ना? पण मसाला होता त्याच्यात. खाल्ली नाही का तुम्ही? आणि माझ्या आजीला दोघी डोळ्यांनी दिसत नाही, हा तिला दोघी डोळ्यांनी दिसत नाही, पण ती बोलते थोडी तिखट होती, पण तिने पण खाल्ली, सर्वांनी खाल्ली. जेवढा मोठा टोप होता तुम्हाला माहिती, अख्खा संपला, त्याच्यात एवढसा कोण पण नाही उरलाय. तर माझे मावशीचे पोरं थोडे बाहेर बसले, त्यांना खूप गरम होते इकडे. मामा तुम्हाला आवडली ना? मामा तुम्हाला आवडली ना बिर्याणी? हो आवडली, छान झाली. हे माझे मामा आहेत जे मिलिटरीमध्ये होते, तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असाल, तुम्ही बघितला होता, पण मी तुम्हाला म्हणजे असं मामा बोलले नव्हते माझ्या व्हिडिओ समोर. थोडा लांबून मामाचा व्हिडिओ घेतला होता. हे माझे मामा आहेत, मोठे मामा, आणि हे मिलिटरीमध्ये होते, बॉर्डरमध्ये मिलिटरीतच होते ना मामा तुम्ही? तर माझे मामा आता रिटायर झालेत, आता घरीच असतात, पेन्शनची मजा घेतात, माझ्या आजीला बघतात, गावाला असतात, तर मम्मीकडे आले. तर मामा तुम्हाला आवडली ना बिर्याणी? आवडली, छान होती ना. फक्त मला माझ्या मामांनाच तिखट नाही लागली, बाकी यांना थोडीफार रिदूला नाही लागली, आणि बाकी यांना एवढी तिखट लागली काय सांगू तुम्हाला. पण संपली सर्व बिर्याणी. चला आता आम्ही पटापट जरा खाली सर्व भांडे बिंडे ठेवले, ते पटापट उचलून घेतो. माझी आई मम्मी बघा माझी जेवली आहे. मी सर्वात शेवट बसली, कारण की तिला खूप ॲसिडिटी झाली होती, आणि अंशू नव्हता आला म्हणून हे सर्व मला ओरडत होते का तू अंशूला नाही आणलं. पण अंशू त्याच्या आजीकडे गेला आहे. तर मग त्याच्यानंतर मी एकटीच आली, कामावरून आली. त्याच्यानंतर मग कारण की मामाने मला सकाळी फोन केला, बोलतात मामा दुपारी केला का वर्षा ये, मी बाहेरून पुरणपोळीची ऑर्डर दिली, आपण पुरणपोळी वगैरे बनवून खाऊ. पण यांनी प्लॅन चेंज केला. हे लोक बोलतात आम्हाला बिर्याणी खायची इच्छा आहे माझ्या हाताची. तर मी बिर्याणी आल्यावर बनवली. सर्व माझी हिने रिद्धूनीच करून ठेवलं होतं. रिद्धूनी अख्खं रेडी करून ठेवलं होतं, कांदे टमाटे लसूणपासून अख्खं सर्व तिने रेडी करून ठेवलं होतं. फक्त मी फोडणी वगैरे दिली, पण काय नाही थोडी तिखट झाली, त्याच्यामुळे मला हे वाटलं. पण संपली. अजून थोडी कमी तिखट असते तर अजून मजा आली असती. तर चला आता मग मी आता जेवण करून घेते, थोडंसं आवरून घेतो, मग भेटते तुम्हाला. इकडून बघा हिने किती लुटलं. ती कॉस्मॅटिकमध्ये कामाला आहे ना, तर हिला देऊन गेली किंवा काय काय देऊन गेली बघा. हे सर्व सनस्क्रीन, त्याच्यामध्ये काय करेल तू? लिपस्टिक, हे फेस वॉश,
आणि हे मॉइश्चरायझर. मध्ये कामाला आहे ना म्हणून हे जाणार होती, तर हिला थोडंफार वस्तू पाहिजे होतं ते देऊन गेली. बघू आता. चला आता आवरून घेते पटापट आणि मग भेटते. मला घरी पण जायचे, 11 वाजत आले आता. ती माझ्या बहिणीला ओला केली होती, तिला ओलाच भेटत नव्हती, त्याच्यामुळे तुम्हाला माझी मावशी पण नाही दाखवता आली मला. आणि काय ना, ओला केली तिला, पण माझ्या मम्मीच्या इकडे एक प्रॉब्लेम आहे का, ओला केली ना काय माहिती त्या एरियामध्ये ओलाच येत नाही. म्हणजे इथून मम्मीच्या घरापासून माझ्या 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर मग ओला येते, तिथून चालत जावं लागतं. म्हणजे मम्मी रोड टचच राहते माझी, पण काय ना 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आहे ना ओला येते. तरी ती किती टाईम उभी राहिली, मग त्याच्यानंतर तिला उशीर व्हायला लागला. मम्मी बोलते ती रोडावर उभी आहे बघ, तिला ओला नाही आहे. मग मी तिला सोडवायला गेली, त्याच्यामध्ये मग नंतर मी घरी गेलीच नाही. बोलली जाऊ दे, मला पण 12 होतील, मला पण 11:45 झाले घरी येता. त्याच्यानंतर मग तुम्हाला माझी मावशीच दाखवता आली नाही, तर मग बोलली जाऊ दे आता कधीतरी तुम्हाला नवीन. आता ते लोक उद्या जाणार आहेत, जर तुम्हाला कधी नवीन व्हिडिओमध्ये या मी कधी मावशीच्या घरी गेली तर तुम्हाला नक्की तेव्हा व्हिडिओ बनवून मावशी दाखवेन. पण माझे मामा बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असतील. तर चला खूप एन्जॉय केलं. मम्मीच्या घरी काय ना असं बोलून व्हिडिओ का नाही करतायत माहिती आहे का, ब्लॉग असं बोलून ब्लॉग का नाही करतात माहिती आहे. मम्मीचं घरात आहे ना एवढा हंगामा होता काय सांगू तुम्हाला. म्हणून मी थोडासा बोलून ब्लॉग नाही केला, कारण की अख्खे पोरं मावशी एवढ्या गप्पा मारत होतो. बहिणीला एवढं बोलत होती, माझी बहीण पण आली होती, तिला एवढं सांगतो ना आम्ही का तू बारीक हो, तू हे हो, ती ऐकतच नाही. तिची म्हणतात ना ती फक्त वयाने मोठी झाली आहे, पण पोरांमध्ये अजूनही ती लहानसारखीच आहे. त्यांची एवढी मस्ती चालू होती तर ब्लॉग पण घेता येत नव्हतं, त्याच्यानंतर मम्मी घेतलाच नाही. आणि मी एन्जॉय केलं. तर मला पण असं वाटलं जाऊ दे मावशी आली आहे, पहिले गप्पा गोष्टी मारूया, ब्लॉग तर होत राहील नंतर. पहिले खूप एन्जॉय केला आम्ही. आता मी यांना वाढून दिले, आता वाजलेत 12. आता हे जेवतात, हे मला म्हणतात तुम्हाला बिर्याणी नाही आणली म्हणून पहिले माझ्याशी भांडले, आणि त्याच्यानंतर मला बोलतं तू बिर्याणी नाही आणली. तुम्हाला माहिती आहे बिर्याणी कितीही सुंदर बनवते माणूस खात नाही, किती. आता माझी सासू एवढी भारी बिर्याणी बनवते तुम्हाला काय सांगू, पण माझा नवरा एवढी बिर्याणी घेतली तर घेतात नाही तर खात नाही. पण मुद्दामून मला टोचून बोलायचं, मला टोमणे मारायचे ना, म्हणून मला बोलतं तू मला बिर्याणी नाही आणली, तू एकटी खाऊन आली, तुमचा आमरसचा प्लॅन होता, तू आमरस नाही आणला, हे मुद्दामून बोलल्या मला. आणि बिर्याणी का नाही आणली तुम्हाला खरं सांगू, एवढी बिर्याणी बनवली होती मी खरंच खूप, फक्त थोडासा फॉल्ट झाला, तिखट झाली, तुम्हाला माहितीच आहे, पण अख्खीच संपली. एवढा मोठा, आणि म्हणजे एवढा मोठा टोप भरून केली होती. कमसे कम ती बिर्याणी 2 किलोच्या वरच होती ती बिर्याणी, पण ती एवढे जण होतं तर सर्वांचं खाणं मजबूत आहे आमचं, तर ती संपली. म्हणून मी यांना आणली नाही. ना आमरस तर रस फक्त होता, रस मुद्दामूनच नाही आणला, कारण की काय आहे ना यांना असं काही खाल्लं रात्री ना तर त्यांना ॲसिडिटी त्यांची मागे भरते पाठीमध्ये, आणि पाठीमध्ये भरली ना मग त्यांना छातीमध्ये चमका येतात. म्हणून मी रस आणला नाही तर मी बिर्याणी आणली असते, पण मी बोलली जाऊ दे, हे एवढं काय बिर्याणीमध्ये इंटरेस्ट नसतं या माणसाला, पोरं खातं ते खावतं. मग सर्व बिर्याणी संपली, फक्त थोडीशी मिस्टेक झाली म्हणून मला थोडंफार वाईट वाटलं, पण जाऊ दे. माझी आजी म्हणत होती ना, आता मी माझ्या आजीला चिडवत होती, तर माझ्या माईला बोलत होती ना मी का तू बघ आता हे करते ना, मी बिर्याणी बनवणार नाही पुढच्या टायमाला, तर मला बोलते तुला बनवावंच लागेल अशी करत होती. मग जाऊ दे आता, चला तुम्ही. चलो गाइस हम भी जाते अभी, मेरे को मिल गया कुछ कैश, मेरी मौसी कुछ कैश देके जा रही है मेरे भाई को, देख लो, देखो ना, देखो एक हरी पत्ती मेरे मौसी से इसको मिल गई, अरे हरी पत्ती है, और एक मुझे भी मिल गई है. देखो एक हरी पत्ती हमको भी मिल गई है मौसी से, एक हरी पत्ती इसको मिल गई है. आमची रिद्धू पण चालली. रिद्धू बाय कधी आहे रिद्धू? भांडे घासणार रिद्धू तू आता? भांडे घासण्यासाठी मागवली होती तिला. बघ सागर दादा तुला कसं बोलतोय. चला आता आमची रिद्धू चालली ना, आता मला 500ची हरवी नोट भेटली आहे, मी डायरेक्ट रिक्षा करून जाते. बघा ही बोलते तुझी नोट त्या सागर दादाला दे, नाही देणार मी माझी नोट रिद्धूला देणार. बघा कारण की मी तर आता कमवते, माझी मावशीने मला दिली, आता मी हिला देणार. मी तर तुला घ्या एन्जॉय, कारण की मी का घेऊ, कारण की आता मी मोठी आहे म्हणून मी नाही घेतली, मी तिला दिली. आणि ती पण एवढी हलकट आहे ना बघा, आता ती त्याला फिरव, म्हणजे याला 2 हरीपत्ती भेटल्या, एक सुरेखा मावशीने दिली आहे. सर्व गर्दी आहे घरात निघायची बघा. चला आम्ही पण निघतो आता. चलो भाई हम जा रहे 5 बाय बाय. काय भेटतो. हा आमचा बाबू चाललाय, तर लय वाईट वाटतंय आमच्या बाबूला. बिचारा चाल माडी लेट राहायचो, हा मी चालले, मी आडीच आहे. तोंड घालत येते म्हणे सारखी सारखी, काय कामाची नाही फुकटे. कसा बोलतो माय बोलली. चला बाय सागर दादा.
चला मामा चाललो आम्ही. बाय करा माझ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. आईस चलो सुरेखा मावशी चला. तुम्ही फुल व्हिडिओ वॉच केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि नवीन असतील तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.